जायचं नव्हतं मला. लय जीव आहे तुमच्यात माहिती मला. स्वयंपाक करता येत नाही तुम्हाला. शेंगदाण्याचे लाडू करून ठेवलेत. सकाळी एक खात जा, संध्याकाळी एक खात जा, दुपारी एक खात जा. नवरा म्हणणार, बायको म्हणणार आधी सांगायले मी माहेराला चालले, दुसरी बाई कुणी आणू नका घरी. मी आधी सांगाय. नवरा म्हणणार एवढा जीव आहे तर तू चाललीसच कशाला. बायको म्हणणार मी कुठं चालले, तुम्ही म्हणलात म्हणून चालले. मी कुठं म्हणलं चला घरी, चला घरी. रावणाचे संसारात रावणाचं श्रीमंती, त्याचा संसार, त्याचा प्रपंच जर बघायचा जर झाला तर एवढं ज्ञान होतं, एवढं धन होतं. त्याचा संसार, त्याचा प्रपंच, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातून, 80,000. त्याला 80,000 बायका होत्या, आपल्याला एक भेटाना. काय काय श्रीमंती असेल महाराज. हो बाबा, आमच्या गावात एका जणाचं लग्न होत नव्हतं, ते तोंडानं स्लीप होतं. ते आमच्या मामाकडं आलं, मामाकडं दत्ता महाराजाकडं मामाकडं आलं. ते आमच्या गडावरती, कानिकनाथ गडावरती, गेल्या वर्षी आळंदीला होतो, आता बीडला गेलो. कानिकनाथ गडावरती आमच्या गडावर आलं. ते मामाकडे गेलं आणि मामाला म्हणलं काय तांगाव मालात लग्नत होईना. पात वलते धाले म्हणला, नुत्ते पोली कले येते, पुलन पोली थाते निधून जाते. नंतर तांगतो म्हणते ब्लॉक करते, लग्नत होय नाही ताय तोलू. मामा दत्ता महाराज चॅप्टर आहे. दत्ता महाराज म्हणले लग्न होईन. हे बघा हे इकडे रे, दिसले का? हां हां तेच आहे. दत्ता महाराज म्हणले लग्न होईन, पण तुला एक करावं लागेल. म्हणे काय? पोरगी बघायला गेला की तिथं बोलायचं नाही, गप राहायचा. काय म्हणला तुम्ही म्हणता तत, फक्त लग्न लावून द्या. चालते म्हणे. दत्ता महाराज, मामा, आम्ही गेलो मुलगे बघायला बरं का भाऊ. गेलो घरी, खुर्चीवरती बसलो. त्या पोरीनं चहा आणून दिला कपात. त्यानं चहा घेतला. बरं दम नाही थोडासा बी. चहा घेतला, चहाचा घोट जसा घेतला तसा ते चहा त्याच्या जिभेला पोळाला. ह्याला सांगितलं होतं बोलू नको. हे तिथं म्हणतंय ताय तांगाव मला, त्या लय पोलाला म्हणला, लय त्या पोलाला काय तांगाव. आता एवढं म्हणल्या पोरीनं गपची बसवा ना. पोरगी पुढून म्हणे फुतून पी, फुतून पी, फुतून. असं म्हणल्यावर तुमचे लग्न होते ना कसे मला सांगा. आता काय करायचं? उगच लग्न व्हाय नाही. काय करावं, काय करावं, फाशी घ्या. आता काय करावं, आता काय सांगावं का नाही. उग ज्याचं झालंय त्यांना विचारतं नाही झालेलं बरं, आणि ज्यांचं नाही झालं त्याला असं कधी होईन, कधी होईन, कधी होईन. हा संसार आहे महाराज. हा प्रपंच. असं प्रत्येकाला जर काय झालं असेल तर प्रत्येक जण त्या संसारात, त्या प्रपंच. 100तून एखादं भांडण असं असेल तिथं विजय आपला. नाही तर जवळपास 100तून एखादं भांडण असं आहे की तिथं आपला विजय झाला. नाही तर यंदा गुलाल कोणाचा? हा बायकोचा. वा हुशारच की काय नाही. कसा बी विजय करणार. भांडे आदळून काय, गिलास फोडून काय, काच फोडून काय, काय नाही. शेवटी जमलं तर शेवटचा ठरलेला शब्द मी चालले माझ्या. वा चांगला अनुभव आहे तुम्हाला बी. वा 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 छान. ठरलेला शब्द असतो मी चालले माझ्या माहेराला. बायको म्हणली माहेराला चालले की काहीच करायचं नाही. पिशवी घ्यायची, पिशवी भरायची, मस्त बस स्टँडला नेऊन घालायची. एवढं काम करायचं. मग बायकोला बस स्टँडवरती सोडला, आपण खाली गाडीवर, बसमध्ये बायको बसलेली, बसला निघायला वेळ. मग आपण बायकोकडे बघायचं. मग बायको आपल्याकडे बघणार. मग असं बघायचं. मग बायको असं करणार. ते नका तर काय बसतो काय नाही की काय काय नकाच. आता काय करावं, पोटा पाण्यासाठी रडावं लागतं. आता काय करू, काय करा आता, काय दुसरं काय करा, दुसरं काय येतंय तरी काय आपल्याला. त्या म्हणत्यात अरे रडायला लागला. आता काय करू, पोटाचा सवाल आहे, आजी रडावं लागतं. इकडं लक्ष द्या.
ठरलेला असतो महाराज ते. आता काय बसा, मला हसू येते रडू द्या मला आता 2 मिनिटं बघा थांबा. हे 1000 रुपये कमी करते रडला नाहीस म्हणून रडू द्या मला आता थोड्या थांबा जरा. काय सांगता येते ते म्हणजे 4 वर्षापासून करतो का 1000 कमी घे थांबा जरा, मला रडू द्या आता. तुम्ही जरा शांत बसा, जरा इमोशनल. हां बेड्या बेड्या सावधान. असं आता इकडं लक्ष द्या. जायचं नव्हतं मला, लय जीव आहे तुमच्यात माहिती मला. स्वयंपाक करता येत नाही तुम्हाला. शेंगदाण्याचे लाडू करून ठेवलेत. सकाळी 1 खात जा, संध्याकाळी 1 खात जा, दुपारी 1 खात जा. नवरा म्हणणार, बायको म्हणणार आधी सांगायले मी माहेराला चालले, दुसरी बाई कुणी आणू नका घरी. मी आधी सांगाय. नवरा म्हणणार एवढा जीव आहे तर तू चाललीसच कशाला. बायको म्हणणार मी कुठं चालले, तुम्ही म्हणलात म्हणून चालले. मी कुठं म्हणलं चला घरी, चला घरी. मिटलं का नाही भांडण? भांडण मिटलं का नाही मला सांगा. हा काय लागतंय बोला, काय लागतंय? फक्त बायको सांभाळण्याची हातोटी माणसाला असली पाहिजे, बरोबर आहे का नाही? आता उगं पातर्डी फाट्याला मस्त नंबर 1 कार्यक्रम चालू आहे. 4 वर्षापासून चैतन्य महाराजांचं कीर्तन आहे, हे वातावरण आहे, हे भाऊंचं त्यांचं राहुल महाराजाचं मार्गदर्शन आहे. 1 नंबर गाणारे आहेत, 1 नंबर वाजवणारे आहेत. टॉपचा कार्यक्रम असतोय आपल्या नाशिक शहरामध्ये एवढा मोठा फक्त पाथर्डी फाट्याचा कार्यक्रम आहे. 1 नंबर कीर्तन आहे. 4 वर्षापासून त्याच महाराजाचं कीर्तन आहे. मस्त कीर्तन सांगताय ते चैतन्य बारीकच आहे, दाढी मिशी काही नाही आली अजून, पण मस्त सांगत आहे. गावाकडून चाललोय कीर्तनाला. 4-5 किलोमीटर गावाहून, आपल्या शहरातून 4-5 किलोमीटर 10 किलोमीटर कुणीतरी इथं पाथर्डी फाट्याला कीर्तनाला आलं. चाललोय म्हण. बायको म्हणणार कुठं चालला? काय नाही म्हणे तिथं पाथर्डी फाट्याला कीर्तन आहे महाराजाचं, तिथं चाललोय. बर कधी येणार आहेत? कीर्तनाचा टाइम काय? 8 का 9? 8 ना. मग आज 9 कसं काय वाजले? हा टाइम गेला. बर मायामुळं गेला का? हां ना, हां ते तरी बरं आहे. आजचा टाइम आहे. पण उगं 4 वर्षापासून महाराज येतात म्हणल्यावर जरा काहीतरी जंगे स्वागत वगैरे करावं लागेल ना. 4 वर्षापासूनचा महाराज आहे म्हणल्यावर आता थोडा उशीर इकडं तिकडं होईन, बरोबर आहे का नाही? हां खरं आहे का नाही? हां हां कारण किती काय केलं तर मानाचं बैल जरा लाडाचाच असतो, बरोबर आहे का नाही? थोडा उशीर होईल, पण काय नाही. कीर्तनाचा टाइम 8 ते 10. बर ठीक आहे, 8 ते 10 कीर्तनाचा टाइम आहे. हो जा किती वाजेपर्यंत घरी येतात? 8 ते 10 म्हणल्यावर नारळ बुका कसं बी नाही म्हणलं तरी घरी यायला 10:30. का झालं? हा थांबा बसा बसा खाली बसा. काय बेंडुके होय? मला वाटलं बिबट्याचं पिलू काय. बसा खाली. काय नाही बसा. काय बेंड केला बसा खाली जरा. खाली बसा, खाली बसा. ओ बाबा इकडे लक्ष द्या. हा बसा खाली बसा. काय बिबट्याचं पिल्लू याच्याकरता म्हणलो आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये काही बी नवीन ट्रेंड नाशिक जिल्ह्यातून सुरू होतो बघा. नाशिक जिल्ह्यातून ट्रेंड चालू होतो होय. आता सध्या एक लय चालू आहे. समजलं का तुले? हा काय? हा काजू म्हणतास मला. वा हुशार आहेस की. वा छान नंबर 1. बरोबर आहे का नाही? लय ट्रेंड आता हे बघा, हे कानाला लावलं ते असं, ते एक ट्रेंड. आता ते एक नवीन ट्रेंड आलं. काय महाराज इंस्टाग्राम उघडलं की ते काय बरं ते येणार लगेच. कुणीतरी थोडं वर घेतलं, स्क्रोल केलं की लगेच येणार. समजलं का तुले? काजू म्हणतास मले. काय करते भरोसाच नाही महाराज. लय गंमत असते महाराज, बरोबर आहे का नाही? हा इकडे लक्ष द्या. माझा विषय हा चालला होता, माझा मुद्दा हा चालला होता. इकडे लक्ष द्या. काय नाही म्हणले त्या चैतन्य महाराजांचं कीर्तन जाऊन यावा. किती काय केलं तर नारळ बुका 10:30 घरी यायला वाजते. आता कीर्तनाला आला, कीर्तन सुरू करायलाच किती वाजले? 9. हा किती नाही म्हणलं तरी 11 काय हाला घरचाच महाराज आहे. किती नाही म्हणलं तरी
11:30. हां नाही काकडा नाही करे 11:30 म्हणालो मी. हां किती नाही म्हणलं तरी 11:30 सोडायलाच वाजते. बरोबर आहे का नाही? तुम्हाला काय दडपण बिडपण आलं काय 11:30 म्हणलं नाही ना असं काय? हां किती नाही म्हणलं तरी 11 11:30 वाजते. घरी यायला नाही म्हणलं तरी 12. बायकोला घरी येण्यास टाईम काय दिलता आहे का? 10:30. घरी जायला किती वाजतात? 12. बरोबर आहे. आता घरी गेलं आणि बायकोचं ठरलेलं 10:30 पर्यंत बायको एकही फोन करणार नाही. 10:31 व्हा द्या, फोनावर फोन चालू फोनावर फोन. मग आपण घरी जायचं. महाराजालाच कीर्तन सुरू करायला वेळ झाला. मग कसं नाही म्हणलं तरी घरी यायला 12 वाजतेतच. मग आपण घरी जायचं, गप मान खाली घालून घरी जायचं, गप रे काहीच बोलायचं नाही, गप बसायचं. बायकोच म्हणणार हा कस काय एवढा उशीर झाला? वाजले संपायला 11 वाजले. 11:30 पर्यंत घरी येत होतो. काय गाडीवरती बसलो, गाडीला किक मारणार की तेवढ्यात तुझा बाप मला भेटला. माय अण्णा बी आलते काय? मग बायको म्हणणार होय काय म्हणले अण्णा? काय म्हणले अण्णा? मग आपण म्हणायचं पाणी आण सांगतो, पाणी आण सांगतो, पाणी आण सांगतो. बायको पाणी घेऊन येणार पण रटा चालूच. काय म्हणले अण्णा? काय म्हणले अण्णा? मग आपण काय म्हणायचं माहिती का? काय अण्णाला जे हरी घालतोय तर तेवढ्यात तुझी माय बी तिथे माय आका बी आलती का? मला सांगा भांडण मिटलं का नाही? हा मिटलं का नाही? मिटलं ना. आता काय लागतं बायको सांभाळाय सांगा बरं? वय बोला बरं. काहीच लागत नाही महाराज. हा संसार आहे महाराज, हा प्रपंच आहे. प्रत्येकाच्या पाठीमागं दुःखच आहे. हा जर कसा असेल ना, आता मला म्हणते तू लग्न झालं नाही तुला कसं काय माहिती एवढं? नाव ठेवायला लोक माग पडतच नाहीत महाराज. कोणाला आहे कोणी येऊ द्या. एका गावात एक जण होता महाराज, कसला बी महाराज येऊ द्या नाव ठेवणारच त्यो, कसला बी महाराज. पहिल्या दिवशीचं कीर्तन झालं की त्याला विचारायचं कसं झालं कीर्तन? कीर्तन आहे का काय का काय टॉक. परत दुसऱ्या दिवशीचा महाराज आला, कसं झालं कीर्तन? अभंग काय घेतला काय सांगितलं काय? महाराज खालीच राहिला, अभंग वरच्या वरच गेला, काय सांगितलंय नाही जमलं. तिसऱ्या दिवशीचा महाराज, कसं झालं कीर्तन? कधी आलं कधी गेलं काय काहीच मिळणार. असा धिंगाणा असतो हे कीर्तनात. एक महाराज असा झाला बाबा, नाव ठेवायला जागा नाही त्याला, नावच ठेवायला जागा नाही. मग जण एक त्याच्याकडे गेला, म्हणला कसं काय झालं आजचं कीर्तन? कीर्तन बरं सांगितलं म्हणलं, पण काय त्याची मावशी तंबाखू खातीन काय करावं हे असं असतंय का कुठं? नाही कळलं? नाही कळलं? जाऊ द्या, रेंज कमी नाही कळणार तुम्हाला. काय म्हणला महाराजाची मावशी तंबाखू खाती. मावशी गांजा उडू दे, तुला काय करायचं? महाराज कसं हे बघ ना. काय कुठून बी कसे बी नावं ठेवणार. आणि नावं कोण ठेवणार माहिती का? जे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झाले ते नावं ठेवणार. बाकी कोण आहे ज्याला काही येत नाही, इकडं ना तिकडं जे मधीच आहे ते नावं ठेवणार. बरोबर आहे का नाही महाराज? पण एवढं सोपं आहे कीर्तन करणं? सोपं आहे का? हा तुम्हाला असं वाटतं बोलावं लागतं आणि हे आणि ते आणि महाराज लोकांची मजा आहे. मजा आहे होय, इथं येऊन बघा ना, सोपं आहे का? कीर्तन करणं सोपं आहे. आता सचिन महाराज एवढा गोड सुंदर पकवाज वाजवतात, पकवाज वाजवणं काही सोपं आहे का? हा सोपं आहे का? उगाच एखाद्यानं उठायचं, सचिन महाराजाची एखादी क्लिप बघायची, उगाच पकवाजावर बसायचं आणि वाजवायचं गट्टा गुळू गुळून गट्टा. अरे गट्टा गुळू गुळू नसतंय रे, रियाज करावा लागतोय. तुला काय कळत आहे गंगाराम? असं आहे का ते? बरोबर आहे का नाही? सोपं आहे का? याच्यासाठी बी अभ्यासच लागतो, याच्याकरता ही गुरुचा आशीर्वाद लागतो. हे काही सोपं नाही महाराज. आपल्याला प्रत्येकाला वाटतं नावं प्रत्येकजण कुणी ना कुणीतरी कोणाला तरी ठेवतच असतं, आणि असली पाहिजे. नावं ठेवणारे, निंदा करणारे, त्रास देणारे हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावे. चला, माझा विषय थोडासा बाजूला गेलेला आहे. मी हे सांगतोय, जीवनामध्ये जीवन जगत असताना निष्ठा त्या देवावरती असली. कशी निष्ठा असावी? उदाहरण ऐका. एक आंधळा मनुष्य होता बाबा, रोज देवळामध्ये जायचा आणि देवाचं दर्शन करायचा. मनुष्य कसा होता? कसा होता? आंधळा. मनुष्य आंधळा होता, पण मात्र देवळात रोज जायचा आणि देवाचं दर्शन करायचा. ज्याला दिसत होतं त्यानं त्या आंधळ्याला प्रश्न विचारला, म्हणे का रे बाबा, आजपर्यंत तू कधी देवळातला देव बघितला का? त्यानं हसून उत्तर दिलं, म्हणे दादा मला दोन्हीही डोळ्यानं दिसत नाही ना, मी आजपर्यंत कधी देवळातला देव बघितला नाही. मग त्यानं सांगितलं, आजपर्यंत तू देवळातला देव बघितला नाही, पण रोज देवळामध्ये जातोस, मग देवळामध्ये जाण्याचं कारण आहे तरी काय? आंधळ्या मनुष्यानं दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. तो आंधळा मनुष्य म्हटला, दादा मी देवाला
बघावं याच्याकरता मी देवळात कधी जात नाही. उत्तर लक्ष देऊ नाही का? मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधी जात नाही. त्या देवानं मला बघावं याच्याकरता मी देवळात जातोय. असा जर भाव असल, एवढी जर निष्ठा असल, एवढी जर श्रद्धा त्या देवाविषयी जर तुमची आमची जर असल, तो देव तो भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं. मला सांगा, देव आहे का? देव आहे का? आहे. दिसतो का? मग नाही का? दिसतो का? मग नाही का? दिसतो का? नाही का? हां, चलू दे म्हणा असं पहाटपर्यंत म्हणजे जमतो. देव आहे पण दिसत नाही. कारण आहे का? घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही. का माहिती आहे? त्या घुबडाला दिवसा दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणून घुबड सूर्याचं अस्तित्व मान्य करत नाही बाबा. पण सूर्य आहे का? दिसतो का? दिसतो. पण सूर्य आहे पण दिसतो, पण घुबड त्याचं अस्तित्व मान्य करत नाही. त्याचं कारण त्या घुबडाला दिवसा दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. असे बरेचसे घुबड आहेत की तेही देवाला मान्य करत नाही. त्याला मी काय करणार आहे सांगा? आपण बोलून काय उपयोग आहे? देवाला मानायचंय की न मानायचंय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी याच्या पुढे जाऊन बोलतोय, ऐकताय? देवाला मानायचंय की न मानायचंय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही माना अथवा नका मानू हा तुमचा प्रश्न तुमच्यापाशी राहिला. पण एक ऐका, ज्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आलात, ज्या संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पाईक आहोत, या संप्रदायाचा अपमान आपल्यामुळं होईल असं तरी कधी जगू नका. मग त्या देवाला मानायचं की न मानायचं हा तुमचा प्रश्न राहिला. एक उदाहरण सांगतो ऐका. नाशिकसारख्या शहरामध्ये म्हणा, पुण्यासारख्या शहरामध्ये म्हणा, एका बापाने मुलाला शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. लॉकडाऊन पडलं म्हणून मुलगा गावाकडं आला. 4-5 वर्ष मुलगा नाशिकसारख्या पुण्यासारख्या सिटीमध्ये राहिला. लॉकडाऊन पडल्यामुळं मुलगा गावाकडं आला आणि वडिलांनी प्रश्न विचारला, का रे बाबा 4-5 वर्ष तू सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी होता, तर तू नेमका काय शिकलास, काय झाला? त्यानं सांगितलं, बाबा मी वक्ता झालो. काय काय झालो? वक्ता. वक्ता म्हणजे कोण? बोला बोला बोला. बोलणारा, बरोबर, बोलणारा. पण कुठं बोलणारा? व्यासपीठावर. आता कुठल्या व्यासपीठावर? हां, वक्ता झालो हे तुमचं बरोबर आहे. पण त्यानं सांगितलं, बाबा मी वक्ता झालो. कोण झालो? मी वकील झालो. वकील, ॲडव्होकेट, LLB. मी याचा कोर्स केला आणि मी वकील झालो. वडिलांना सांगितलं, आता कोर्ट वगैरे सगळे काय आहेत? बंद आहेत. आता केस सॉल्व कशी करायची याची प्रॅक्टिस आपण घरातली घरात एका रूममध्ये करू. चालते म्हणे. मुलानं सांगितलं, बाबा मी वकील. म्हणे ठीक आहे. आणि बाबा तुम्ही आरोपी. बापानं सांगितलं, हे बघ मी आरोपी आहे हे तुला वेगळं सांगायची गरज नाही, कारण लग्न झाल्यापासून मी ह्या घरात आरोपीच आहे. मला मी काय वेगळं सांगू? चालतंय. आणि माझी आई जज. वडिलांनी सांगितलं केस सॉल्व कर किंवा न करू, पण कोणाला कोणची पदवी द्यायची याच्यात मात्र तू नक्की पुढं जाणार आहेस. तुझी आई लग्न झाल्यापासून जजच आहे म्हणला घरामध्ये. मला सगळं ऐकावं लागतंय. ठरलं त्यांचं. एका रूममध्ये त्यांनी कोर्ट तयार केला. वकिलाने प्रश्न विचारले आरोपीला, तुमचं नाव काय? सांगितलं. गाव सांगितलं. जिल्हा सांगितला. तालुका सांगितला. राज्य सांगितलं. देश सगळं सांगितलं. लग्न झालंय का? हो म्हणे झालंय. कोणाला? काय? बोला बोला. लग्न झालंय का? हो म्हणे झालंय. मुलगा वगैरे असेल? हो आहे. कुठे आहे मुलगा? काय करतो? सांगा. अरे तूच तर माझा मुलगा आहे. कोण विचारतोय? काय? कोणाला विचारतोय? काय विचारतोय? हां, अरे तूच तर माझा मुलगा आहे. कशावरून मी तुमचा मुलगा आहे? मला पुरावा हवा आहे. वडिलांना सांगितलं, बाबा अशा गोष्टीचे काही पुरावे नसतात, पण तूच माझा मुलगा आहे. त्यानं सांगितलं, जोपर्यंत पुरावा देत नाही तोपर्यंत मला केस पुढे नेता येणार नाही, कारण कोर्टामध्ये पुरावा असल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. याच्याकरता मला पुरावा लागेल. पुरावा हवा आहे. बाबा माझ्याकडं काही पुरावा नाही आहे, पुरावा पाहिजे. मी तुमचा मुलगा आहे हा कशावरून? तुम्ही माझे बाप आहेत हे कशावरून? मला याचा पुरावा हवा आहे. वादविवाद दोघाचा चालला होता. काहीतरी काम आलं म्हणून आई मधुपाक खाण्यामध्ये निघून गेले. पूर्वी बायका मधुपाक खाण्यामध्ये जात होत्या. आता तुम्ही कधी मधुपाक खाण्यामध्ये गेला आहात का? बोला. नाही. स्वयंपाक कोण करतो तुमच्या घरी? हा, काही बी नाही. आता स्टँडर्ड भाषेत आपण काय म्हणतो?
किचन शुद्ध मराठी शब्द आहे मधुपा. खाना आता स्टँडर्ड जसा जमाना बदलला तसा आपल्याला बदलावं लागतं. अहो मी मुंबईत एकदा कीर्तनाला गेलो आणि जेवायला वाढायला एक ताई चप्पल घालून आली. मी म्हणलं तुमच्या पायात चप्पल आहे? ती म्हणली महाराज ही वाढायचीच आहे. मी म्हणलं अशा तुमच्या घरात चपला किती? ती तिच्या भाषेत म्हणली महाराज वाढायची वेगळी, शॉपिंग करायची वेगळी, फिरायला जायची वेगळी, स्वयंपाक करायची वेगळी, घरामध्ये घालायची वेगळी, बाहेर घालायची. म्हणलं हाणायची एखादी असेल तर हाण. म्हणलं आता काय करते एवढ्या चपला म्हणलं आता काय करावा. लय स्टँडर्ड महाराज. एवढा जमाना बदल. एवढे शुद्ध बोलते. बरं शुद्ध कुठं बोला याची अक्कल नाही. एक जण हरिपाठ शुद्ध म्हणू लागला अनिल महाराज. सर्व घंटी राम का तिथं काय घंटी आहे? कुठं शुद्ध बोला हे माणसाला कळालं पाहिजे रे. एक पोरगी माझ्याकडे आली मला म्हणली महाराज मला लग्न करायचंय, नवरा कसा करावा मला? नाही. मी म्हणलं बाई तुला कसा करायचा? ती म्हणली मला असा कोटीनं कमवणारा करायचा आहे, कोटीनं. मी म्हणलं जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील? ती म्हणली 50-50 लाखाचे 2 करीन.